खर्चात चांगले उत्पादन, चांगला नफा देणारे हे पीक असल्या कारणाने शेतकऱ्यांचा या पिकाच्या लागवडीकडे कल दिवसेंदिवस वाढत आहे. नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे. पपई पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी महाराष्ट्रात पपई पिकाची वर्षभर लागवड केली जाते. खरीप हंगामात जून जुलै मध्ये त्याच पद्धतीनं जास्त पावसाचा प्रदेश असेल तर रब्बी हंगामात सप्टेंबर ऑक्टोबर, त्याच पद्धतीनं उन्हाळी हंगामात जानेवारी ते एप्रिल अखेर, त्याच पद्धतीनं मेच्या शेवटच्या आठवड्यात देखील उन्हाळ्यामध्ये पपई पिकाची लागवड केली जाते. बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मनामध्ये असा प्रश्न असतो की चांगला भाव मिळण्यासाठी पपईची केव्हा आणि कधी लागवड केली पाहिजे. तर पपई हे शरीरामध्ये उष्णता निर्माण करणारे फळ असल्यामुळे ग्राहकांची या फळाला पावसाळी तसेच हिवाळी हंगामात अधिक मागणी असते. त्याच पद्धतीनं सणासुदीचा सीझन म्हणजेच गौरी गणपती व रमजानच्या महिन्यात या फळाला अधिक मागणी असते. त्यामुळे पपई लावल्यापासून या फळपिकाचा तोडा 9-9.5 महिन्यानंतर चालू होतो. त्यानंतर कंटिन्यू पुढे 8 महिने 10 महिने तसेच चांगले व्यवस्थापन केल्यानंतर 1.5 वर्षापर्यंत 1.5-2 वर्षापर्यंत देखील प्लॉट आपला चालतो. तर योग्य बाजारभाव मिळण्यासाठी आपापल्या स्थानिक बाजारपेठेचा अभ्यास करून त्याच पद्धतीनं 3 वेगवेगळ्या हंगामात 3 प्लॉट लागवड करून आपण भावाची रिस्क कमी करू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ जास्तीत जास्त पपई उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पपई पिकाचे उत्पादन वाढवण्यास मदत होईल.